यस्य देते यस्य ते हरो हरस्ते यस्य ते हराः ते हरो हरस्ते ते हरशतं शतं हरस्ते ते हरशतं हरशतं शतं हरो हरशतं सवान् सवान् शतं हरो हरशतं सवान् शतं सवान् सवान् शतं समाहत्तिर्हति सवान् शतं समाहति समाहत्तिर्हति सवान् समाहति तिर्हति पाहिनो नः पाहिनो दिद्युदो नः पाहिनो दिद्युदाः दिद्युदो नो दिद्युदः पदन्त्याः दिद्युदो नो दिद्युदः पदन्त्याः पदन्त्याः चक्षुरन्नो नश्चक्षुश्चक्षुरन्नो देवो देवो नश्चक्षुश्चक्षुरन्नो देवः नो देवो नो देवः सविता सविता देवो नो देवः सविता देवः सविता देवः सविता सविता देवो देवः सविता चक्षुश्चक्षुः सविता देवो देवः सविता चक्षुः सविता चक्षुश्चक्षुः सविता सविता चक्षुरन्नो नश्चक्षुः सविता सविता चक्षुरन्नः चक्षुरन्नो नश्चक्षुश्चक्षुरन्नो नश्चक्षुश्चक्षुरन्नो नौदनो पर्वदासः पर्वदासौ नौद चक्षुरन्नो नश्चक्षुश्चक्षुरन्नो नश्चक्षुश्चक्षुरन्नो चक्षुरन्नौदनो पर्वतः पर्वतौ नौद पर्वतः उत पर्वतः उत पर्वतः पर्वत इति पर्वतः चक्षुर्धाता धाता चक्षुश्चक्षुर्धाता दधातु दधातु धाता चक्षुश्चक्षुर्धाता दधातु धाता दधातु दधातु धाता धाता दधातु नो दधातु धाता धाता दधातु नः दधातु नो दधातु नः नः चक्षुरन्नो नश्चक्षुश्चक्षुरन्नो देहि नश्चक्षुश्चक्षुरन्नो देहि नो देहि नो देहि चक्षुषे चक्षुषे देहि नो देहि चक्षुषे देहि चक्षुषे चक्षुषे देहि चक्षुषे चक्षुः चक्षुषे चक्षुश्चक्षुषे चक्षुरुक्षे विक्षे चक्षुश्चक्षुषे चक्षुरुक्षे चक्षुर्विक्षे विक्षे चक्षुश्चक्षुरुक्षेदनोभ्यस्तनोभ्यो विक्षे चक्षुश्चक्षुरुक्षेदनोभ्याः विक्षेदनोभ्यस्तनोभ्यो विक्षे विक्षेदनोभ्याः तनोभ्येदनोभ्याः विक्षाय देवीक्षे तनोभ्येदनोभ्याः संचच संसंचेदमिदञ्च संसंचेदं चेदमिदञ्च चेदं विविदञ्च चेदं इदं विविदमिदं विच च विदमिदं विचा विच च विच पश्येम च विच पश्येम च पश्येमेति पश्येम सुसन्दृशं दावयं प्रति पश्येम सूर्या विपश्येम विपश्येमदक्षसः पश्येम विपश्येमदक्षसः पश्येमदक्षसः पश्येमदक्षसः दृक्षस इति दृक्षसः उदसावसा उदसौ सूर्यसा उदसौ सूर्याः तसौ सूर्यस्तूर्यो सावसौ सूर्यो अगादगात् सूर्यो सावसौ सूर्यो अगात् सूर्यो अगादगात् सूर्यस्तूर्यो अगादुद सूर्यो अगादगात् सूर्यस्तूर्यो अगादुदगात् सूर्यस्तूर्यो अगादुद उगादुदगादगादुद यमजमुदगादगादुदयम् उदगादगादुद अगादुदगादगादुद यमजमुदगादगादुदयम् उदयमजमुदयम् मामको यमुदयम् मामकः अयं मामको यमयं मामको भगो भगो मामको यमयं मामको भगाः मामकं भगो मामको मामको भगाः मग इति भगाः अहं तद्विद्वला तदहमहन्तद्विद्वला तद्विद्वलापतिं साक्षि साक्षि विशासैरविशासैर साक्षि विशासैः विशसैर्देवी ससैः अहं केदुःखेतुरहं मूर्धा अहं मूर्धा अहमुग्रोग्राहमहमुग्राविवाचो विवाचन्युग्राहमहमुग्राविवाचनी विवाचनी देवी वाचनी ममेदिन मम मेदनु इदन्वन्विदिदनो कृतं कृतमनु इदन्वन्विदिदनो कृतं कृतमन्विदिदनो कृतं अनुकृतं कृतमन्वनुकृतं पदे कृतमन्वनो कृतं पदेः पदे कृतं पदे सेहानायाः कृतं पदे सेहानायाः पदे कृतं पदे सेहानायाः पदे सेहानाया उपाचरेद सेहानायाः पदे सेहानाया उपाचरेद सेहानाया उपाचरेद आचरेद मम पुत्रा शत्रुघ्नः पुत्रा मम पुत्रा शत्रुघ्नाः मम पुत्रा शत्रुघ्नः पुत्रा मम पुत्रा शत्रुघ्नाः पुत्रा शत्रुघ्नोथो अथो शत्रुघ्नः पुत्रा शत्रुघ्नोथो शत्रुघ्नोथो मे मेथो शत्रुघ्नोथो मे शत्रुघ्न इति शत्रुघ्नाः अथो मे मेथो अथो मेधुता दुहिता मे अथो मे मेथो अथो मेधुता दुहिता मेथो अथो मेधुता अथो इत्यथो
मेदुहिता दुहिता मे मेदुहिता विराट विराट दुहिता मे मेदुहिता विराट दुहिता विराट विराट दुहिता दुहिता विराट विराटी विराट उताहमहमुद उताहमस्मि हमुद उताहमस्मि अहमस्मि हमहमस्मि संजया संजया अस्मि हमहमस्मि संजया अहमस्मि हमहमस्मि संजया संजया अस्मि हमहमस्मि संजया। नमस्कार. या वेद वाङ्मयाच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमामध्ये उपस्थिती लावण्याचं, इथे हे सगळं वातावरण अनुभवण्याचं सद्भाग्य महद्भाग्य मला लाभलं. हे औचित्य होतं या ऋग्वेद घनपारायण आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं. संस्कृत पाठशाळा रत्नागिरीमध्ये प्रसिद्ध आहे. तिथे वेदमूर्ती विनायक भट्ट आटले गुरुजी आणि कैलासवासी पुरुषोत्तम शास्त्री फडके या उभयतांच्या स्मृती समितीने गेले 2 महिने रत्नागिरीमध्ये हे ऋग्वेदाचं घनपारायण आयोजित केलेलं होतं. नांदेडचे जेमतेम 25शीत असणारे वेदमूर्ती विश्वंभर कांशुकले यांनी हे पारायण केलं आणि या पारायणाचे श्रोता होते वेदमूर्ती मुंडले गुरुजी. या सगळ्या उपक्रमाचं वैशिष्ट्य काय? केवळ ऋग्वेदाचं पारायण नव्हे तर ऋग्वेदाचं घनपारायण हे या उपक्रमात केलं गेलं. घनपारायण म्हणजे काय, त्याचं महत्त्व काय हे आपण थोडक्यात बघूया. आपल्या वैदिक संस्कृती वैदिक साहित्यामध्ये ऋग्वेद हा आद्य वेद मानलेला आहे. ऋग्वेदाच्या 2 गणना किंवा वर्गीकरण प्रसिद्ध आहेत. एक मंडल दशमंडल ही रचना आणि दुसरी अष्टकांची रचना. सामान्यतः जे पारंपरिक वेदपारायण होतं ते अष्टकांचं असं पारायण होतं. आता हे पारायण करत असताना 2 पद्धती अवलंबल्या जातात. एक प्रकृती पारायण आणि एक विकृती पारायण. आपल्याला विकृती हा शब्द काहीतरी वाईट वावगं एवढ्याच अर्थी माहिती असतो, पण विशेषतः वैदिक अध्ययन परंपरेमध्ये विकृती पाठ हे फार महत्त्वाचे मानलेले आहे. वेदांचं रक्षण व्हावं यासाठी वेगवेगळ्या ऋषींनी या पद्धती, ज्या मुळात पद्धती देखील अपौरुषेय आहेत, म्हणजे कुठल्याही मानवाने निर्मित केलेल्या नाहीत, तर ज्या दैव प्रदत्त त्या समाधिगम्य अशा या अष्टविकृती आहेत, त्यांचा विकास म्हणण्यापेक्षा त्यांचं प्रवर्तन या वेगवेगळ्या ऋषींनी केलेलं आहे. या प्रकृती आणि विकृती म्हणजे काय, तर वेदाचं त्या वैदिक सूक्तांचं मंत्रांचं यथाक्रम जे पारायण केलं जातं त्या पद्धतीला प्रकृती पाठ असं म्हटलं जातं. मग त्या प्रकृती पाठामध्ये संहिता, पद आणि क्रम ह्या 3 पद्धती आहेत. संहिता जी साक्षात परमात्म्याच्या निश्वासामधून प्रकट झाली. मग ऋग्वेद संहिता, मग त्याच्यामध्ये शाकल बाष्कल अशा अनेक शाखा आहेत, पण मुख्यत्वे आज शाकल ही शाखा प्रचलित आहे. या शाकल संहितेचं पारायण केलं जातं, याला संहिता असं म्हणतात. पुढचा जो आहे तो क्रमपाठ आणि तिसरा जो आहे तो पदपाठ. म्हणजे जसा वेद आहे तशा पद्धतीत त्या मंत्रांचं सूक्तांचं पठण करणं हा प्रकृती पाठाचा मुख्य गाभा. मग विकृती पाठ वेगळे काय? हे विकृती पाठ 8 आहेत. अशी कारिका आहे: जटा माला शिखा रेखा ध्वजः दंडः रथः घनः. हे 8 विकृती पाठ आहे. जटा, माला, शिखा, रेखा, ध्वज, दंड. आता ही नावं आपण जेव्हा ऐकतो तेव्हा त्या प्रत्येक नावामागे एक आकृतीबंध ठरलेला आहे. जटा म्हटल्यावर आपल्याला एखाद्या ऋषीचं चित्र आठवतं, त्याच्या मस्तकावरचा जटाभार आठवतो. माला असेल, गळ्यातली माळ आठवेल. शिखा, शेंडी आठवेल. रेखा, ध्वज, पताका म्हणजे आपण झेंडा असं म्हणतो. ध्वजो दंडो रथो घनः. ध्वज असेल, दंड. आता नुकतंच वाराणसीमध्ये आपल्या महाराष्ट्राच्याच एका सुपुत्राने हे दंडक्रम पारायण पूर्ण केलं शुक्ल यजुर्वेदाचं. तर तो दंड नावाचा विकृती पाठ आहे.
रथ नावाचा एक विकृती पाठ आहे आणि सगळ्यात शेवट सगळ्यात क्लिष्ट जो पाठ मानला जातो तो आहे घनपाठ. हे सगळे पाठ का विकसित केले गेले, का प्रवृत्त झाले, तर वेदाच्या मंत्रामध्ये कुठलाही प्रक्षेप होऊ नये. आपण साधं रामरक्षा जरी म्हणायला गेलो तर प्रत्येक ठिकाणचा पाठ वेगळा आहे. काही ना काहीतरी शब्द, काही ना काहीतरी पद त्याच्यामध्ये पदरची घुसवली जातात आणि त्यामुळे मूळ स्तोत्राचं जे पावित्र्य आहे, त्याचं जे सामर्थ्य आहे, त्याच्यामध्ये कदाचित काही वेळेला उणीव निर्माण होते. तर ती होऊ नये. वेद जसे त्या परमात्म्याच्या निश्वासामधून प्रकट झाले तसेच्या तसे सुरक्षित राहावे, टिकावेत. वेद शाखा प्रणयन सोपं जावं, त्यांचा विस्तार व्हावा, त्यांचं अध्ययन अध्यापन सोयीचं व्हावं. आणि हे सगळं करत असताना वेदामध्ये कुठेही प्रक्षेप होऊ नये. कुठलाही नंतरचा मंत्रभाग, कुठला तरी आपला पदरचा शब्द त्याच्यात घुसळला जाऊ नये, यासाठी ज्या पद्धती विकसित केल्या गेल्या त्यांना विकृती पाठ असं म्हटलं गेलं. आपण साधा एक श्लोक घेतला, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. हा एक क्रम आहे. आपण एकत्र सगळं पठण केलं की तो झाला संहिता पाठ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा संहिता पाठ. मग वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी सम प्रभ असं सामासिक पदाचा विच्छेद करून त्या प्रतिपदाचा होणारा पाठ हा पदपाठ आहे. असाच क्रमपाठ आहे. हे प्रकृती पाठ झाले. पण खरी गंमत सुरू होते ती विकृती पाठात. म्हणजे काय, या श्लोकामधल्या एकेका पदाचा विशिष्ट क्रम जो मूलतः मूल संहितेत आहे तो थोडा बदलून त्याचं आवर्तन प्रत्यावर्तन करून एक उदाहरण देतो. वक्रतुंड महाकाय 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 वक्रतुंड, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी 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 महाकाय वक्रतुंड. हे मी फक्त उदाहरणादाखल, वानगी दाखल देतोय. अशा म्हणजे आपण इंग्लिशमध्ये राईम स्कीम सांगताना कसं म्हणतो ए ए बी बी सी सी, तसं त्याचा क्रम बदलून ए ए बी बी सी सी असं न राहता ए बी 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 ए सी ए अशी वेगवेगळी ही मंत्र किंवा पदांची संगती लावून त्याप्रमाणे पारायण केलं जातं. आणि या सगळ्या विकृती पाठ पद्धतीमध्ये घन ही अत्यंत क्लिष्ट, म्हणजे आजच्या भाषेत शेवटची इयत्ता काय असेल तर ते घनांत पारायण, घनांत अध्ययन आहे. आणि असं हे घनपारायण रत्नागिरीमध्ये आयोजित केलं गेलं. अत्यंत आगळा वेगळा आणि खरंच हे सगळं वातावरण वेदमय करणारा, ज्ञानमय करणारा, त्या वेदांचा उलटा शब्द होतो देव, त्या देवत्वाची अनुभूती देणारा असा हा सगळा भाग आपण इथे अनुभवतो आहोत. या सगळ्याचा नेमका समाजाला उपयोग काय? आता हे जे घनपारायण झालं, ऋग्वेदाचं घनपारायण म्हणजे नेमकं काय? ऋग्वेदामध्ये 10 मंडल आहेत किंवा 8 अष्टक अशी त्याची रचना परंपरेने मानलेली आहे. म्हणजे एका अष्टकामध्ये 8 अध्याय, अशी 8 64 अशी अष्टकं म्हटली जातात. मग यामध्ये जी सूक्त संख्या आहे ती जवळजवळ 1028 सूक्त आणि मंत्र किती आहेत तर 10,426 ते 28च्या दरम्यान ही सगळी मंत्रांची संख्या आहे. म्हणजे हे जेव्हा मंत्र, ही मंत्रांची संख्या आपण पाहतो, या सगळ्या 10,500 असं आपण धरून चालू, एवढ्या मंत्रांचं घन पद्धतीने पारायण करणं किती क्लिष्ट असेल कल्पना करूया. आपल्याला साधं प्रणम्य शिरसा देवम हे गणपती स्तोत्र म्हणायची वेळ आली तरी 10 वेळा म्हटलं तर 10 वेगवेगळ्या पद्धतीन काही ना काहीतरी पदं नावं उलटी पालटी करून आपल्याला म्हणायची वेळ येते. नाही तर पुस्तक समोर ठेवावं लागतं. आपल्याला साधं गणपतीतल्या आरत्या म्हणता येत नाही. आणि अशा वेळी 10,500च्या घरात मंत्र, आणि नुसता तो मंत्र सरळ क्रमाने नव्हे तर क्रम, उत्क्रम, व्युत्क्रम अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं पारायण करणं, तर हे सगळं किती क्लिष्ट आहे आपण कल्पना करू शकतो. आता वारंवार समाज माध्यमांवर काही तथाकथित समाज सुधारक म्हणवतात, पण खरं तर त्यांना समाज कंटकच म्हटलेलं योग्य.
ते विचारतात ह्याचा समाजाला उपयोग काय, नेमकं ह्याच्यातून समाज हित काय साधलं जातं. तर या सगळ्यांना माझं एक कळकळीचं सांगणं आहे, आपला भारतीय समाज, आपली भारतीय संस्कृती ही वेदमूलक आहे. कोणी कितीही काहीही सांगावं, कितीही नास्तिक मताचा बडेजाव करावा, पण आपल्या नसानसामध्ये हे वेदच आहेत. जे वेद हे मानव समाजाच्या, केवळ कुठल्या एका जाती जमाती वर्ण वर्गाच्या नव्हे तर पूर्ण मानवतेच्या, मानव समाजाच्या कल्याणासाठी या वेदांचं प्रणयन झालेलं आहे. वेगवेगळ्या ऋषींनी आपली अख्खी आयुष्य, आपली तपश्चर्या ही या वेदांसाठी खर्च केलेली आहे. त्यामुळे त्या सगळ्यांचं आपला भारतीय समाज एक ऋण, एक देणं लागतो. आपण त्यांचे ऋणी आहोत. त्यांनी जे तप केलं, त्यांनी जी साधना केली, त्यांनी त्या मंत्रांचं दर्शन प्राप्त केलं. त्यांनी रचलेले नाहीयेत मंत्र. त्या ऋषींना त्या मंत्रांचं दर्शन समाधी अवस्थेमध्ये झालं. आता त्यांनी जे आपल्याला देऊन ठेवलं ते प्रत्येक पिढीने आपापल्या परीने पुढे अखंडित ही परंपरा ठेवणं हे आवश्यक आहे. ऋषी ऋण आहे. आपण जेव्हा हे वेगवेगळ्या पद्धतीचं वेदाध्ययन अध्यापन करतोय, जेव्हा स्वाध्याय करतोय, सगळ्यांनाच काही अध्यापन जमेल असं नाही, पण किमान पक्षी आपण ज्या वेदशाखेचे अनुयायी आहोत त्या वेदशाखेचा एखादं सूक्त असेल, अगदी काही नाही तर किमान एखादा मंत्र असेल, ह्याचा नित्य स्वाध्याय घडला पाहिजे. घरोघरी ब्रह्मयज्ञ घडला पाहिजे. तर हे करणं हे प्रत्येक सनातन वैदिक परंपरेच्या अनुयायाचं आद्य कर्तव्य आहे. तर हे या कर्तव्याचा निर्वाह म्हणून हे घनपारायण रत्नागिरीमध्ये पार पडलं. अशी पारायणं जेव्हा प्रत्येक गावागावामध्ये, शहरामध्ये होतील, तेव्हा ज्या एका सांस्कृतिक संक्रांतीच्या कालखंडात आपण वावरतोय, एक वेगळीच अनामिक भीती प्रत्येकाच्या मनात बसली. आता आपल्या धर्माचं पुढे काय होणार, आपली संस्कृती कशी टिकणार, त्या सगळ्यावरचं उत्तम रामबाण औषध उत्तर म्हणजे ही वेदपारायण पद्धती आहे. मग ते संहिता पारायण असेल, पद क्रम हे असं प्रकृती पारायण असेल, किंवा एखादी जटामाला शिखारेखा ध्वजदंड रथघन या पद्धतीतली विकृती का असेना, अशी पारायणं झाली पाहिजेत. या वेदांचा, वेदमंत्रांचा, वैदिकतेचा जागर घरोघरी झाला पाहिजे. या सगळ्या उपक्रमाचं अत्यंत उत्तम आयोजन ज्यांनी केलं त्या आयोजकांचं अभिनंदन आणि त्यांचे अनेक आभार. कारण असा उपक्रम त्यांनी केला, त्यामुळे नेमकं या वेदाध्ययन परंपरेत काय दडलंय. आज आपल्याला ऐकून खोटं वाटेल की पाश्चात्य देशामध्ये संस्कृतचं आणि त्यातही विशेषतः वेदाध्ययनाचं संशोधन केलं जात आहे. विशेषत्वाने ह्या ज्या विकृती पाठ आहेत त्याच्यावरही संशोधन सुरू आहे. का तर ब्रेन मॅपिंगच्या ज्या मेथड्स आहेत, किंवा अगदी सामान्य भाषेत सांगायचं झालं तर आपली स्मृती, आपली मेधा, प्रज्ञा या विकसित करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या मेथड्स आज शोधल्या जात आहेत, तर त्या सगळ्या कुठेतरी या विकृती पाठ पद्धतीशी जोडलेल्या आहेत. या विकृती पाठ पद्धतीतून मेधा, प्रज्ञा, स्मृती या सगळ्याचा उत्तम विकास होऊ शकतो. ह्या गृहीतकावर आज संशोधन सुरू आहे, अनेक प्रयोग सुरू आहेत आणि अनेक प्रयोगामध्ये सकारात्मक असे निष्कर्ष निघालेले आहेत. आता कल्पना करूया, पाश्चात्य आज त्यांची पद्धती, त्यांची संस्कृती बाजूला ठेवून वैदिक संस्कृतीचा अभ्यास करत आहेत आणि आपण मात्र वेळे त्यांचं अंधानुकरण करायचा कसा बसा प्रयत्न करतोय. तर तिकडे न जाता पुनश्च या वेदांकडे, या सनातन वैदिक परंपरेकडे वळायची गरज आहे असं मला वाटतं. धन्यवाद. आता पुढचा प्रश्न असा येतो की वेदामध्ये नेमकं सांगितलंय काय. अनेकांचा असा गैरसमज आहे की फक्त देवांची स्तुती केलेली आहे, वेगवेगळी सूक्त मंत्र त्या वेदामध्ये आले, पण त्याचा मानवी जीवनाशी नेमका संबंध काय हे लोकांच्या लक्षात येत नाही. वेद म्हणजे केवळ सूक्त, केवळ मंत्र नाही.
वेद म्हणजे अनंत अशी ज्ञानराशी वेद आहे. जेव्हा आपण ह्या केवळ सूक्तांचा पाठ करतोय त्यामध्येही अनेक मानवी मूल्य, ज्याला लोकोत्तर, दिक, काल या सगळ्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन टिकणारं शाश्वत ज्ञानाचं मूल्य आहे, असे अनेक विचार या सूक्तांमध्ये व्यक्त झालेले आहेत. अगदी आपल्याला उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर ऋग्वेदाच्या 10व्या मंडलामध्ये अशी अनेक सूक्त आहेत. यामध्ये आपल्याला परिचयाचं पुरुष सूक्तही आहे. अनेक लोकांचा आक्षेप असतो की अरे पुरुष सूक्तामध्ये ते वर्ण वगैरे वगैरे सगळं आलेलं आहे. एक अखंड समग्र, ज्याला इंटिग्रल म्हणता येईल, असा समाज कसा असावा याचा आदर्श पुरुष सूक्ताने आम्हाला दिलाय. श्री सूक्ताने अर्थकारणाविषयी मूलगामी विचार आमच्या समाजाला दिलेले आहेत. ते खिलमंडलात आले. किंवा नासदीय सूक्त असेल, हिरण्यगर्भ सूक्त असेल, यासारख्या सूक्तांनी हे विश्व कसं उत्पन्न झालं, उत्पत्ती, स्थिती आणि लय या 3 प्रक्रियांच्या मागे विश्वाचं नेमकं प्रारूप काय होतं, कसं होतं. नासदासीत नो सदासीत, जेव्हा सत ही नव्हतं असत ही नव्हतं, अशा वेळी हे विश्व कसं बरं सगुण साकार झालं, कुणी केलं, अशा अनेक तत्वज्ञानातल्या, दर्शनातल्या प्रश्नांचा उहापोह या सूक्तांमध्ये, मंत्रांमध्ये झालेला आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं, ज्या विश्वनिर्मितीची उकल करण्याचा प्रयत्न आधुनिक विज्ञान करत आहे, त्या प्रश्नांची उत्तरं, उकल ही कितीतरी सहस्रक आधी भारतीय ऋषींनी उलगडून या वेदांच्या माध्यमातून आपल्या हाती सोपवलेली आहेत. त्यामुळे आपण कशासाठी या भूतलावर आहोत, कशासाठी जन्म मिळालाय, काय साधायचंय, कसं साधायचंय, या सगळ्या स्वच्या शोधाचा जर कुठे मूलाधार असेल तर हे वेदवाङ्मय आहे आणि ही वेद अध्ययनाची पद्धती आहे. थोडक्यात आपण माणूस असू तर माणसाचं माणूसपण काय आहे, ते का आहे, कसं जपायचं आहे, याची दिशा आपल्याला शोधायची असेल तर वेद हीच आद्य दिशा आहे आणि वेद हीच अंतिम दिशा आहे असं मला वाटतं.